मित्रांनो, जेव्हापासून पुणे ते नाशिक सेमी ISP रेल्वे मार्ग हा वगळला गेला आहे तेव्हापासून मात्र या नवीन रेल्वे मार्गाला अनेक ठिकाणी तीव्र विरोध हा दर्शवला जात आहे। अनेक ठिकाणी आंदोलन देखील करण्यात आले। अनेक तहसीलदारांना निवेदन सुद्धा देण्यात आलं की पुणे ते नाशिक सेमी ISP रेल्वे मार्ग हा सिन्नर मार्गे संगमनेर नाशिक असाच व्हावा। जसा जुन्या रेल्वे मार्गाचा सर्वे झाला होता, DPR त्याचा मंजूर झाला होता, तर तोच रेल्वे मार्ग करण्यात यावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा जो आहे तर तो सर्व पक्षीय बैठकीमध्ये घेण्यात आला। यात सिन्नरकरांचा सुद्धा एल्गार देण्यात आलेला आहे। नाशिक पुणे रेल्वे मार्ग बदलण्याची जी संतापाची लाट आहे तर ती उसळली, त्यामुळे आंदोलनाचे हत्यार आता उपसण्यात आलेला आहे। काही सविस्तर अपडेट हे पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करून घ्या, आपण अशा महत्त्वपूर्ण अपडेट आणत असतो। नाशिक पुणे रेल्वे मार्ग बदलण्यामागे स्वार्थी राजकारण असून विशिष्ट घटकाच्या फायद्यासाठी मार्ग बदलण्याचा आल्याचा आरोप सर्वपक्षीय सहविचार सभेत करण्यात आला। हा मार्ग जुन्या मार्गाने होण्यासाठी व्यापक स्वरूपाचे आंदोलन उभारण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला। दरम्यान रेल्वे मार्ग होण्यासाठी तहसील विभागाला निवेदन देखील देण्यात आलं। रेल्वे मार्ग होण्यासाठी सिन्नरकरांनी आक्रमक भूमिका घेतली असून व्यापक स्वरूपाचे आंदोलन उभारण्याचा जो शिक्कामोर्तब आहे तर तो सहविचार सभेत करण्यात आला। आता मित्रांनो, पुणे ते नाशिक सेमी ISP रेल्वे मार्ग जरी सिन्नर संगमनेर मार्गे नाशिक गेला तर याचा युवकांना कशा पद्धतीने फायदा होईल, तर पुण्यातील जे IT क्षेत्र आहे तर तिथे काम करणाऱ्या तरुणांना प्रवासाची एक सोय उपलब्ध होईल। कमी वेळात सुरक्षित व किफायतशीर प्रवास शक्य होईल। त्यानंतर जुन्या सर्वेक्षणानुसार नाशिक पुणे रेल्वे मार्ग सिन्नर संगमनेर मार्गेच करावा अशी ही प्रमुख मागणी। त्यात सिन्नर व संगमनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वे मार्ग हा मंजूर करावा जुन्या मार्गाने। नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा मुळात सिन्नर संगमनेर मार्गेच प्रस्तावित होता। त्या अनुषंगाने अधिसूचना काढून जमिनीचे संपादन देखील करण्यात आले होते। सध्या हा रेल्वे मार्ग पुंताबा शिर्डी मार्गे वळवण्यात आला आहे। पुंताबा शिर्डी मार्गे झाल्यास सिन्नर व संगमनेर तालुक्यांना कोणताही थेट लाभ मिळणार नाही अशी सर्व पक्षीय जी बैठक होती तर तिच्यामध्ये हे प्रमुख मुद्दे मांडण्यात आले। मित्रांनो, महाराष्ट्र रेल्वे विकास महामंडळाने तयार केलेले पुणे नाशिक रेल्वे मार्गाचे मूळ जे स्वरूप आहे तर ते स्वरूप साईनगर शिर्डी नाशिक असा मार्ग निश्चित करण्यात आला असल्याची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच केली होती। यानंतर लगेच या निर्णयाला विरोध सुरू झाला। राष्ट्रवादी काँग्रेसचे जे खासदार आहेत तर शरद पवार गटाचे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी लोकसभेत याला तीव्र विरोध दर्शवला होता। राज्यातील विविध पक्षांच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने रेल्वे मंत्री वैष्णव यांची भेट घेऊन रेल्वे मार्गाच्या जो आहे तर तो फेरविचार करण्याची मागणी त्यांनी केली होती। यावेळी प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावा असंही जोरदार मागणी करण्यात आली आहे। दरम्यान नाशिक ते पुणे रेल्वे मार्ग सिन्नर संगमनेर मार्गेच व्हावा या मागणीसाठी सिन्नरमध्ये सर्वपक्षीय सहविचार सभा घेण्यात आली आहे। हा मार्ग डावलण्याचा प्रयत्न झाला तर तीव्र जन आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। बुधवारी 17 डिसेंबरला झालेल्या या बैठकीत मूळ प्रस्तावित मार्ग सिन्नर संगमनेर मार्गेच होता आणि त्यासाठी जमीन संपादनही झाले होते, हे उपस्थितांना स्पष्ट केलं होतं। काही मोजक्याच घटकाच्या फायद्यासाठी हा मार्ग पुंताबा शिर्डी मार्गे वळवण्यात आल्याचा आरोप करत या बदलामुळे सिन्नर तालुक्यातील तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाचे वाद अजूनही संपण्याची चिन्हे आपल्याला दिसत नाही। तर मित्रांनो, गेल्या 20 वर्षापासून रखडलेला हा पुणे ते नाशिक सेमी ISP रेल्वे मार्ग कधी पूर्ण होईल अजूनही आपल्याला याची प्रतीक्षा करावी लागेल। कारण जेव्हा याचा DPR मंजूर झाला होता, शेतकऱ्यांना शेतीचे मोबदल्याचे पैसे देण्यात आले होते, त्यानंतर हा रेल्वे मार्ग बदलून नव्या रूट फायनल करण्यात आलेला आहे। त्यामुळे अजून किती वर्ष आपल्याला पुणे ते नाशिक सेमी ISP रेल्वे मार्गाचा अनुभव घेता येणार नाही हे आपल्याला बघायला मिळणारच आहे। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा आणि अशाच पुढच्या पुणे ते नाशिक रेल्वेच्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो।